मंडळी, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी विजय साळवे आणि तुम्ही पाहताय एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम झिरो ओव्हर। महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय। या दिवाळ सणाला यंदा महाराष्ट्रात मात्र विशेष महत्त्व आहे, कारण राज्यात अगदी तोंडावर आलेली विधानसभेची निवडणूक। खरं तर या निवडणुकीत मतदानाला आजपासून बरोबर 20 दिवस बाकी आहेत। त्यापैकी पुढचे 2-4 दिवस तरी राजकीय नेते मंडळी ही दिवाळीच्या सेलिब्रेशनमध्ये घालवतील असं वाटत होतं, पण तसं होताना काही दिसत नाहीये। कारण विधानसभा निवडणुकीतल्या उमेदवारीवरून झालेली बंडखोरी, फ्रेंडली फाईट्सच्या नावानं वाढलेलं टेन्शन आणि मनधरणीच्या बैठका। आजच्या भागात आपण याच बंडखोरीवर औषध शोधण्याच्या प्रयत्नात असलेल्या सगळ्याच प्रमुख नेत्यांच्या बातम्या पाहणार आहोत। महायुती असो किंवा महाविकास आघाडी, दोन्ही ठिकाणी 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवार ठरवण्याचं टेन्शन होतं। ते टेन्शन दूर झालं आणि आता त्यांच्या समोर अनेक मतदारसंघांमध्ये बंडखोरी शमवण्याचं टेन्शन आहे। त्यासाठी हातात अवघे 4 दिवस आहेत, कारण विधानसभा निवडणुकीसाठी वैध ठरलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ही 4 नोव्हेंबरपर्यंत आहे। त्यामुळेच की काय, शरद पवार, अजित पवार, देवेंद्र फडणवीसांपासून काँग्रेस प्रभाऱ्यांपर्यंत सगळ्याच नेत्यांची आजची दिवाळी पहाट ही नाराज आणि बंडखोर नेत्यांच्या घरी गेली किंवा त्यांच्याशी फोनवरून बोलण्यात गेली। मंडळी, एक ढोबळ आकडा पाहिला तर महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये 100 पेक्षा जास्त बंडखोरांनी आपल्याच अधिकृत उमेदवारांविरोधात शड्डू ठोकलाय। प्रमुख आणि चर्चेतील बंडखोरांच्या यादीत भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी बोरिवली मतदारसंघात, तर छगन भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ यांनी नांदगावमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांच्या विरोधात बंडखोरी केली आहे। भाजपच्या माजी खासदार हिना गावित यांनी अक्कलकुवा मतदारसंघात बंडखोरी केली आहे। आणखीही काही प्रमुख बंडखोरांची नावं आपण आजच्या भागात पाहणार आहोत, पण सुरुवात करूया झिरो ओव्हरच्या आजच्या पहिल्या प्रश्नानं, आणि तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला। आजचा प्रश्न, बंडखोरी आणि फ्रेंडली फाईट्सवर तोडगा काढण्यात कोणाला यश येईल, महायुती की महाविकास आघाडी? हे 2 पर्याय आहेत आजच्या प्रश्नावरती, आणि त्यावरती प्रेक्षक प्रतिक्रिया देणार आहेत आणि आपला कौलही नोंदवणार आहेत। मंडळी, या विधानसभा निवडणुकीतील टॉप 10 बंडखोर कोण आहेत ते आपल्याला पाहायचं, आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला। टॉप 10 बंडखोर: गोपाळ शेट्टी, भाजप मतदारसंघ अर्थात मुंबईतला बोरिवली; स्वीकृती शर्मा, शिंदेंची शिवसेना मतदारसंघ आहे मुंबईतला अंधेरी पूर्व; तृप्ती सावंत या भाजपच्या आहेत, पण त्या मनसेकडून निवडणूक लढवत आहेत वांद्रे पूर्व मधून; तर भास्कर दानवे हे भाजपचे आहेत, जालन्यामधून अपक्ष अर्ज दाखल केलाय त्यांनी; समीर भुजबळ हे राष्ट्रवादीच्या अजित पवारांचे आहेत, पण त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केलाय नाशिकच्या नांदगावमधून; बापू भेगडे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आहेत, मावळच्या पुण्यामधनं त्यांनी आपला अर्ज दाखल केलाय; बाळा भेगडे भाजप हे देखील मावळमधून भाजपचे आहेत, पण ते मावळमधून उभे आहेत; संदीप बाजोरिया शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे, यवतमाळ मतदारसंघातून त्यांनी आपला अर्ज दाखल केलाय, बंड केलाय; डॉक्टर हर्षल माने ठाकरेंच्या शिवसेनेचे आहेत, पण त्यांनी आपला अर्ज जळगावमधल्या एरंडोल पारोळामधून दाखल केलाय; भाजपचे शिवाजी पाटील यांनी कोल्हापुरातल्या चंदगडमधून आपला अर्ज निवडणुकीसाठी दाखल केलाय। आणि आता ग्राफिक्समध्ये पाहिल्याप्रमाणे महायुतीत काही जागांवर मोठी बंडखोरी झाली आहे। बहुतांश ठिकाणी त्याच पक्षातल्या नेत्यांनी बंडखोरी केली आहे, तर मोर्शीमध्ये क्रॉस बंडखोरी झाली आहे, त्यामुळे तिथं मैत्रीपूर्ण लढत होणार आहे। या सगळ्याबाबत बुधवारी रात्री वर्षावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये तब्बल 4 तास खलबत सुरू होती। प्रत्येक बंडखोराबद्दल चर्चा झाली आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्यास त्यांचं मन कसं वळवता येईल याबाबतही सविस्तर चर्चा झाली। फडणवीसांनी आज त्याबद्दल महत्त्वाचं वक्तव्य केलं। बंडखोरीच्या सर्व समस्या आम्ही सोडवल्या आहेत, येत्या 2 दिवसात तुम्हाला कळेलच असं फडणवीस म्हणाले। येत्या 4 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपते, त्यामुळे महायुतीतील किती बंडखोर उमेदवार अर्ज मागे घेतात ते पाहावं लागेल। याचं कारण म्हणजे गोपाळ शेट्टी, बाळा भेगडे, समीर भुजबळ हे त्या मतदारसंघातील महत्त्वाचे नेते आहेत, त्यामुळे त्यांना हलक्यात घेऊन म्हणजे कमी लेखून चालणार नाहीये।
दुसरं कारण असं की अनेक जागांवर अटीतटीचा सामना होणार असल्याचं चित्र आहे। त्यामुळे बंडखोरांनी 3 ते 5,000 मतं मिळवली तरी निकाल बदलू शकतो मंडळी, आणि म्हणूनच येत्या 4 दिवसात नेमकं काय घडतं हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। पाहूयात भाजपच्या आजच्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेमकं काय म्हणाले। आता आमचा प्रयत्न असा आहे की काही ठिकाणी क्रॉस बंडखोरी आहे, म्हणजे एकमेकाच्या उमेदवारासमोर लोक उभे झालेले आहेत। त्याही संदर्भात आम्ही एक नीती त्याची तयार केलेली आहे आणि तिन्ही पक्ष मिळून अशा प्रकारे ज्यांनी त्या ठिकाणी तिकीट नसताना उमेदवारी भरली आहे त्यांना परत घेण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे। पक्षांतर्गतही काही ठिकाणी अशा प्रकारचे आमचे कार्यकर्ते उभे झालेले आहेत, त्यांना विश्वासात घेऊन आणि योग्य प्रकारे त्यांच्याशी चर्चा करून त्यांनाही परत घ्यायला कसं लावायचं असा आमचा प्रयत्न असेल। भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी ज्यांनी नामांकन केलं आहे त्या सर्वांनी नामांकन परत घ्यावं अशी विनंती आम्ही त्यांना केली आहे। आणि माझी जी विनंती आहे किंवा आमच्या सूचना आहेत पक्षाच्या, त्या सूचना प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी हा पक्षाचा त्या ठिकाणी सूचनेचं पालन करेल असं मला वाटतं। शेवटी एकावेळी एकाच व्यक्ती लढू शकतो। पक्ष हा आईसारखा आहे आणि त्यामुळं पक्षावर श्रद्धा ठेवून पक्षाची आपली जी काही पक्ष आपलं सर्वांचंच भलं करेल या भावनेने आपण सर्वांनी उमेदवारी अर्ज वापस घ्यावे अशी सूचना आम्ही केली आहे। मंडळी, बंडखोरांना शांत करू असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत करे, पण ते तितकं सोपं नसणार आहे। उदाहरणार्थ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंचवडचे नेते नाना काटे, त्यांनीही अपक्ष अर्ज भरलाय। त्यांची समजूत काढण्यासाठी अजित पवार हे स्वतः त्यांच्या घरी गेले होते। दोघांमध्ये तब्बल 1 तास चर्चा झाली, पण त्यानंतरही आपण निवडणूक लढवण्यावर ठाम आहोत अशी भूमिका काटेंनी जाहीर केली। आत्ताच्या घडीला तर इथली जागा आमच्या महायुतीमध्ये ही भारतीय जनता पक्षाला गेलेली आहे, भोसरीची जागा भाजपला गेलेली आहे, पिंपरीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आलेली आहे। कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत। त्यांना मी एवढंच सांगितलं की मी सांगेल तसा तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल। मी आजचा दिवस जरा थोडा विचार करून काही सहकाऱ्यांशी पण चर्चा करणार आहे आणि त्याच्यानंतर मला जो निर्णय द्यायचा तो इथल्या जागेच्या संदर्भामध्ये देणार आहे। निवडणुकीविषयी चर्चा झाली की बाबा कशी परिस्थिती राहील काय राहील चर्चा केलेली आहे। माघारीबद्दल काही चर्चा झालेली नाही, त्यामुळं निवडणूक लढवण्यावरती आम्ही ठाम आहोत। आपली काय भूमिका आहे आता? बंडखोरीचं कायम राहणार की 4 तारखेला अर्ज माघारी घेणार? नाही, कायम राहणार आहे। दुसरीकडे भाऊसाहेब भोईर पण आहेत, त्यांच्याशी काही चर्चा झाली नाही? भाऊसाहेबांचा त्या दादांना फोन आला होता, मयूर कलाटेंनी फोन लावून दिला होता, परंतु ते पण म्हणले की मी निवडणूक लढवणार। मंडळी, बंडखोरी आणि क्रॉस बंडखोरी यांच्या गोंधळात मुंबईत मात्र महायुतीसाठी वेगळाच पेच निर्माण झालाय। मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं नवाब मलिक यांना उमेदवारी दिली आहे, पण आम्ही नवाब मलिकांचा प्रचार करणार नाही अशी ठाम भूमिका भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने घेतली। तरीही मलिक मात्र आपल्या उमेदवारीवर ठाम आहेत। माझा पक्ष माझ्या पाठीशी आहे। घटक पक्षांची भूमिका अपेक्षितच होती, त्यांना काय करायचं ते त्यांनी करावं अशी रोखठोक भूमिका ही मलिकांनी मांडली आहे। इतर कुठल्याही पक्षाचा झेंडा आम्ही घेणार नाही। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताकदीवर आणि जनतेच्या जे पाठिंबा आम्हाला मिळते त्याच्या पाठिंब्यावर ही निवडणूक लढतो। भाजपच्या आणि शिंदेसाहेबांचा आम्हाला विरोध राहणार आहे हे अपेक्षित होतं, आणि जे काही ते बोलत आहे त्यामुळे त्यांना काय करायचं ते करावं त्यांनी। आता मी भरलो आहे नामांकन, आता तो माझ्या हातात आहे, मागे घेण्याचा कुठल्या नेत्याच्या हातात नाही। आणि जर मला हे उमेदवारी देण्यात आली तर ज्या नेत्यांनी मला उमेदवारी दिली आहे खंबीरपणे माझ्या पाठीशी संकटात पण उभं राहिले, उमेदवारी देताना पण उभे राहिले, आणि मला संपूर्णपणे खात्री आहे की कोणी माझ्यावर दबाव आणणार नाही की तुम्ही मागे घ्या। आणि नवाब मलिक निवडून आले तरी त्यांना सरकारमध्ये घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही अशी ठाम भूमिका देवेंद्र फडणवीसांनी आज पुन्हा जाहीर केली।
मलिकांविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार उभा आहे, आम्ही त्याचाच प्रचार करणार, याचा पुनरुच्चारही फडणवीसांनी केला। अरे भाई, हम तो उनका प्रचार ही नहीं करने वाले, तो कहां से सरकार में शामिल करेंगे। हमने हमारी अधिकृत भूमिका कल बता दी है कि हम लोग उनका प्रचार नहीं करेंगे। उनके खिलाफ शिवसेना का उम्मीदवार है, उस उम्मीदवार का प्रचार भारतीय जनता पार्टी और शिवसेना करेगी। आणि मंडळी, आता जाऊयात नाशकात। तिथंही महायुतीचं टेन्शन वाढू शकतं। नाशिक जिल्ह्यातल्या नांदगावमध्येही महायुतीत बंडखोरी झाली आहे। नांदगावमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या विरोधात छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आणि विशेष म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असलेल्या छगन भुजबळांनीही त्यांना पाठिंबा दिलाय। नांदगावमध्ये समीर भुजबळ निवडून येतील असा विश्वास छगन भुजबळांनी व्यक्त केला। भयमुक्त नांदगाव ही एक स्लोगन दिली आणि ती बरीचशी लोकप्रिय झालेली दिसते आणि ते भय आहे की नाही ते आता शिवीगाळे देऊन ज्या काही व्हायरल झालेल्या क्लिप्स त्याच्यातून जगाच्या समोर आलेल्या काय भय आहे ते, त्याच्यामुळे हळूहळू जे काय फार मोठ्या प्रमाणावर निवडणुकीचं जे आहे पारडं हे मला असं वाटतं की समीर भाऊच्या ज्या बाजूने झुकत आहे आणि त्यांचं नशीब जोरावर आहे असं दिसतंय मला तरी सध्या। बरं, बंडखोरीचं हे टेन्शन फक्त महायुतीलाच आहे का? तर तसं नाही। महाविकास आघाडीलाही असलेलं बंडखोरीचं टेन्शन काही कमी नाहीये। एकट्या काँग्रेस पक्षातल्या 36 बंडखोरांनी उमेदवारी अर्ज भरले। त्या सर्वांना आज काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी जातीनं फोन करून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली। ही निवडणूक जिंकण्यासाठी पक्षाला तुमच्या मदतीची गरज आहे। मविया सत्तेत आल्यावर पक्ष तुम्हाला योग्य तो न्याय देईल असं चेन्नीथलांनी बंडखोरांना फोनवर सांगितलं। या आश्वासनावर विश्वास ठेवून 36 पैकी किती उमेदवार आपला अर्ज आता मागे घेतात ते मात्र आपल्याला पाहावं लागेल। नो फ्रेंडली फाइट, नो फ्रेंडली फाइट इन महाविकास आघाड़ी। महाविकास आघाड़ी में फ्रेंडली फाइट नहीं होता है। हम लोग एक साथ काम करते हैं। कहां भी थोड़ा थोड़ा प्रॉब्लम है वो पीसीसी अध्यक्ष नाना गावंडे, सीएलपी लीडर नाना पटोले और सीएलपी लीडर बारासाहेब तोराट, नेता विपक्षी दल विजय वडेट्टीवार और मुंबई के अध्यक्ष वर्षा गायकवाड़ और तमाम नेता लोग बैठ के उनके लिए सुलझाने का काम कर रहे हैं। काँग्रेसची अवस्था आपण पाहिली, पण महाविकास आघाडीतल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधल्याही 10 ते 12 नेत्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरले। त्या सर्वांची आपण समजूत काढू असं शरद पवार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं। जिथं 2 अर्ज भरलेले आमच्या संघटनेचे असे काही 10-12 ठिकाणी आहेत की आज आणि उद्या बसून त्यातून मार्ग काढतील याचा विश्वास मला आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला कार्यक्रम विचार घेऊन लोकांनी सहयोग आणि पाठिंबा द्यावा ही परिस्थिती तयार करते। आणि आता आजची एक मोठी बातमी। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज मराठा, मुस्लिम, दलित ऐक्याचा दावा केला। त्यांनी आज सकाळी मुस्लिम आणि दलित समाजाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली। अनेक मतदारसंघांमध्ये जरांगेंच्या उमेदवारांनी अर्ज भरलेत। त्यापैकी किती उमेदवारांनी अर्ज कायम ठेवायचे आणि कितीने ते मागे घ्यायचे हे जरांगे 3 नोव्हेंबरला घोषित करणार आहेत। आता आमचा कुणीही विरोधक नाही, आम्ही आमच्या मार्गाने जातो असं जरांगे यांनी म्हटलंय। तसं असलं तरी ज्या जागांवर जरांगे आपले उमेदवार उभे करतील तिथं महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांच्याही उमेदवारांना फटका बसण्याची शक्यता आहे। बंडखोरांमुळे आधीच ही निवडणूक अतिशय अटीतटीची होण्याची चिन्ह आहेत। त्यात बंडखोरांमुळे अनेक जागांवर तिरंगी लढतीही होणार हेही स्पष्ट झालंय। पण त्यात जरांगेंनी उमेदवार उतरवले तर विधानसभा निवडणुकीत चौरंगी लढती होतील आणि त्यामुळे विजयी उमेदवाराच्या यशाचं मार्जिन हे आणखी कमी होईल आणि त्यामुळे निवडणुकीत सगळ्यांचंच टेन्शन वाढणार आहे। आज आमचं ओरिजिनल अधिकृत शिक्कामोर्तब झालंय, मराठा, दलित, मुस्लिम एकत्र आला। जागा किती लढायची त्याच्यासाठी हे आम्ही 3 तारखेला घोषणा करणार। जिथं मराठा उमेदवार दिला जाणार आहे
तिथं ताकदीनं मुस्लिम आणि दलित बांधव मतदान करणार। हे सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी आजपासून लक्षात ठेवावं। जिथं दलित बांधवांचा म्हणजे बौद्ध बांधवांचा व्यक्ती दिलेला असेल किंवा राखीव मधला दिलेला असेल, त्याला मुस्लिम आणि मराठा ताकदीनं मतदान करणार, क्रॉस वोटिंग करणार नाही। 100% मराठ्यांनी, मुस्लिमांनी आणि दलितांनी 100% मतदान करायचं यावेळेस। मंडळी, माझा विजन या एबीपी माझाच्या खास कार्यक्रमात राज ठाकरेंनी एक मोठं विधान केलं। यंदा महायुतीचं सरकार येईल आणि आमच्या साथीनं भाजपचा मुख्यमंत्री असेल असं राज ठाकरे म्हणाले। त्यावर संजय राऊतांना प्रश्न विचारल्यावर राऊतांनी वेगळाच तर्क लावला। राज यांचा वक्तव्याचा अर्थ असा की मनसेच्या 100 ते 150 जागा येतील, भाजपच्या 50 जागा येतील आणि त्यामुळे मुख्यमंत्री भाजप नव्हे तर मनसेचा बनेल असा टोला राऊतांनी लगावलाय। बघा, त्यांची तशी तयारी असेल निवडणुका लढून 100-150 जागा जिंकण्याची, याचा अर्थ भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात 50 जागाही मिळत नाहीत। कारण जर मनसेच्या मदतीनं सरकार येणार असेल आणि मनसेच्या पाठिंब्याशिवाय सरकार बनणार नसेल तर 150 जागा यांना मिळतील आणि 50 जागा फडणवीसांना मिळतील। खरं म्हणजे मुख्यमंत्री त्यांचा व्हायला पाहिजे हो मग। आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काही वेळापूर्वीच राज ठाकरेंबद्दल नागपुरात एक महत्त्वाचं विधान केलं। पाहूयात ते काय म्हणाले। राज ठाकरे हे आमचे मित्र आहेत आणि मागच्या निवडणुकीमध्ये त्यांनी आम्हाला बिनशर्त पाठिंबा दिला होता, पण या निवडणुकीमध्ये त्यांची भूमिका वेगळी आहे। त्यांनी अनेक जागांवर उमेदवार उभे केलेले आहेत। त्यांनी इतके उमेदवार वेगवेगळ्या ठिकाणी उभे केले असल्यामुळे आता तरी ते महायुतीमध्ये येतील अशा प्रकारचा स्कोप देखील नाही। त्यांचे उमेदवार ते परतही घेणार नाही आहेत। त्याच्यामुळे निश्चितपणे या निवडणुकीत तरी आम्ही अमोरासमोर लढतोय। आणि इकडे मुंबई काँग्रेसला ऐन दिवाळीत मोठा धक्का बसलाय। मुंबई काँग्रेसचा सर्वात अनुभवी चेहरा अशी ओळख असलेल्या रवी राजा यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन आज भाजपमध्ये प्रवेशही केला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भाजप प्रदेश कार्यालयात त्यांचा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला। गेली 44 वर्ष काँग्रेसशी एकनिष्ठ असलेले रवी राजा यांना मुंबई महापालिकेतल्या राजकारणाचा तब्बल 25 वर्षांचा अनुभव आहे। 1992 सालापासून एकूण 5 टर्म्स ते नगरसेवक म्हणून निवडून आलेत। अपवाद फक्त 2012 ते 2017 या टर्म्सचा, कारण 2012 साली त्यांचा वॉर्ड हा महिलांसाठी राखीव झाला होता। मुंबई महापालिकेत एवढी वर्ष प्रामाणिकपणे काम केल्यानंतर विरोधी पक्षनेता म्हणून मुंबई महापालिकेत सत्ताधाऱ्यांना सातत्यानं प्रश्न विचारल्यानंतर रवी राजा हे विधानसभेच्या कामकाजावर आपला ठसा उमटवण्यासाठी उत्सुक होते। मुंबईतल्या सायन कोळीवाडा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी त्यांच्यासह मुंबई काँग्रेस सचिव अमित शेट्टी आणि गणेश यादव हेही इच्छुक होते। त्यापैकी गणेश यादव यांचा 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता, तरीही काँग्रेसनं पुन्हा त्यांच्याच नावावर उमेदवारीची मोहर उमटवली आहे। त्यामुळे नाराज झालेल्या रवी राजा यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपचा झेंडा आपल्या हाती घेतलाय। दरम्यान भाजपमध्ये प्रवेश करताना रवी राजा यांनी फडणवीसांचा उल्लेख हा भावी मुख्यमंत्री असा केला आणि अपेक्षेनुसारच फडणवीसांनी त्यावर अप्रत्यक्षरित्या पण खेळकरपणे आक्षेप नोंदवला। पाहूयात फडणवीसांनी राजा यांची टिप्पणी कशी सावरून घेतली। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, होम मिनिस्टर अमित शाहजी, भाजपचे अध्यक्ष नड्डाजी, भावी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी, हे फक्त सेन्सर करून टाकाल। आणि वांद्रे पश्चिम मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असलेले आशिष शेलार हे अडचणीत येण्याची शक्यता आहे। आशिष शेलार यांनी आपल्या अर्जासह दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे। याबाबत कालच काँग्रेसचे वांद्रे पश्चिममधील उमेदवार आसिफ झकेर यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे।
आशिष शेलारच्या प्रतिज्ञापत्रात पत्नीची मालमत्ता आणि व्यवसायाची माहिती दिलेली नसून आशिष शेलारांकडून ती माहिती लपवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप हा काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी केला. 30 ऑक्टोबरला आमचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आसिफ झकेरिया यांनी तिथे आधी उपस्थित असलेल्या जे इलेक्शन ऑफिसर आहेत आरओ यांना मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी उपस्थित केल्या. त्याच्यामध्ये त्यांची तक्रार अशी होती की ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या नामांकन फॉर्ममधील फॉर्म नंबर 26 या प्रतिज्ञापत्रावर त्यांनी त्या ठिकाणी आक्षेप नोंदवलाय. त्यांनी स्वतःच्या आणि त्यांच्या पत्नीच्या असलेल्या रिअल इस्टेट असेल किंवा क्रीडा व्यवसाय संदर्भातल्या कुठल्याही तऱ्हेची मालकीची माहिती त्या ठिकाणी त्या प्रतिज्ञापत्रात दिली नव्हती आणि त्यामुळे या पूर्ण प्रकरणाची जी आहे ती चौकशी झाली पाहिजे. खरं तर कॉर्पोरेट वेबसाईटवरती पूर्ण माहिती त्या ठिकाणी उपलब्ध आहे, परंतु ही माहिती लपवण्याचं काम झालं. मंडळी, 0 ओव्हरच्या पहिल्या सत्रात ब्रेक घेण्याआधी वेळ झाली आहे ती पहिल्या प्रश्नावर सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटर. 0 ओव्हरचा आजचा पहिला प्रश्न काय होता आपण सगळे जाणतो. बंडखोरी आणि फ्रेंडली फाईट्सवर तोडगा काढण्यात कुणाला यश येईल, महायुतीला की महाविकास आघाडीला, असा तो आपला प्रश्न होता. 2 पर्याय आम्ही आपल्याला दिले होते आणि त्यावर आपण पहिल्यांदा पाहतोय त्या प्रतिक्रिया. प्रितेश पाटील यूट्यूबवर म्हणतायत महायुतीशिवाय योग्य तोडगा कुणी काढूच शकत नाही. यूट्यूबवरच जुही पारकर म्हणतायत संपूर्ण राज्यात शिवसेनेचा भगवा फडकणार. यूट्यूबवरच आकाश जगताप म्हणतायत यश महायुतीला येत नाही आणि महाविकास आघाडीलाही नाही, आता महाराष्ट्रात फक्त जरांगे फॅक्टर दिसणार. यूट्यूबवरच अमर कस्तुरे म्हणतायत जर महायुतीला बंडखोरांना सावरणं शक्य झालं तर महाराष्ट्रात महायुतीचंच सरकार निवडून येईल. यूट्यूबवरच सुभाष सानप म्हणतायत महायुती असो की आघाडी बंडखोरी कमी करण्यात थोड्या प्रमाणात यश येईल, पण तिकीट 1 आणि मागणारे 3, त्यामुळे बंडखोरी दोघांकडे सुद्धा होणारच. यूट्यूबवरच तेजस जगताप म्हणतायत पाटील फॅक्टर फक्त. फेसबुकवर भाग्यश्री देवळे म्हणतायत महायुती सरकार. एक्सवर यशस्विनी भोसले म्हणतायत आपले महायुती सरकार. फेसबुकवर उल्हास राऊत म्हणतायत महाराष्ट्रातील 2 मोठे पक्ष फुटल्यामुळं ज्या पक्षाकडून 1 उमेदवार असायला हवा होता तिथे 2 उमेदवार द्यायला लागले. इच्छुकांची संख्याही प्रचंड वाढली आहे. प्रत्येकजण मंत्री होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलाय, त्यामुळे खूप कमी जण माघार घेतील. बंडखोरांना भविष्यातील आमिष दाखवलं तरच युती आणि आघाडीतील बंडोबा थंड होतील. फेसबुकवर रमेश कांगणे म्हणतायत खरे निष्ठावंत कार्यकर्ते मागे राहून ऐनवेळी आयारामांना तिकीट दिली गेली, त्यामुळेच बंडखोरी झाली. बंडखोरांना मॅनेज करण्याचे कसब सर्वच राजकारण्यांमध्ये आहे, त्यामुळे चिंता नसावी. इंस्टाग्रामवर अनिल पाटील म्हणतायत सर्व पक्ष बोगस. इंस्टाग्रामवरच राहुल खरात म्हणतायत बंडखोरांनाही आतून पक्षाचा छुपा पाठिंबा असतो. आणि मंडळी, एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी 0 ओव्हरच्या पहिल्या प्रश्नावर दिलेल्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता वेळ झाली आहे प्रेक्षकांनी दिलेला कौल पाहण्याची. त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आपला प्रश्न होता बंडखोरी आणि फ्रेंडली फाईट्सवर तोडगा काढण्यात कुणाला यश येईल. एकूण मतं यूट्यूबवर आली आहेत 1,40,000 आणि त्यापैकी 31% म्हणतायत महायुतीला यश येईल, पण महाविकास आघाडीला यश येईल असं 69% प्रेक्षक म्हणतायत. एक्सवर बघतोय आपण कौल काय आहे तो. 57% प्रेक्षक पसंती देत आहेत महायुतीला तोडगा काढण्यात यश येईल आणि 43% प्रेक्षक म्हणतायत महाविकास आघाडीला यश येईल. इंस्टाग्रामवर चा कौल आपण पाहतोय. 52% प्रेक्षक म्हणतायत महायुतीला यश येईल आणि 48% प्रेक्षक म्हणतायत महाविकास आघाडीला यश येईल. आणि फेसबुकवरचा कौल आपण पाहतोय.
24% प्रेक्षक म्हणतायत महायुतीला यश येईल आणि 76% प्रेक्षक म्हणतायत महाविकास आघाडीला यश येईल. कसं आहे मंडळी, निवडणुका आल्या ना की बंडखोरी, पक्षांतर हे काही आता आपल्याला आणि अवघ्या महाराष्ट्रालाही नवीन राहिलेलं नाही. गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात जे जे घडलंय त्या अनेक गोष्टी अलाकलनीय होत्या, अनपेक्षित होत्या आणि जे आत्ता घडणार आहे ना त्याचाही अंदाज आजच्या घडीला कोणताही राजकीय पंडित लावू शकणार नाही. कारण आज राजकीय विचारसरणी आणि पक्षनिष्ठा हे शब्द दुर्मिळ होत चालले. शिस्तप्रिय ओळख असलेल्या भाजपलाही बंडखोरीचं ग्रहण लागलंय, तर काँग्रेसमध्ये दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून पक्षांतरासह बंडखोरीचं सत्र सुरू झालंय. सगळ्याच पक्षात हे पुढचे 3-4 दिवस सुरू राहील आणि मग एकदा का उमेदवार फायनल होतील तेव्हा प्रचाराचा धडाका सुरू होईल. ते सुरू असलं तरी तुम्ही तुमची दिवाळी सुखात सेलिब्रेट करा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.